यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी। शिवसेनेच्या मंत्र्यांची मागील 1.5 तासांपासून बैठक सुरू आहे। कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येतोय। सर्व ओएसडी आणि खासगी सचिव या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। दादा भुसे यांचे सर्व ओएसडी आणि खासगी सचिव या बैठकीला उपस्थित आहेत। बैठकीमध्ये शिक्षण खातं शिंदेंच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंकडून शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात येतोय। शिक्षण व्यवस्थेबाबत देशामध्ये चाललेली परिस्थिती त्या अनुषंगानं एकनाथ शिंदेंकडून शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात येतोय। एक मोठी बातमी। शिवसेनेच्या मंत्र्यांची 1.5 तासांपासून बैठक सुरू आहे। कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच जवळपास 1.5 ते 2 तास झालेले आहे। शिवसेनेची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही बैठक बोलवलेली आहे। सर्व मंत्री असतील, राज्यमंत्री असतील आणि खास करून पहिल्यांदा त्यांचे ओएसडी आणि सचिव यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्या प्रत्येक विभागाचा एकनाथ शिंदेजी आढावा घेत आहेत। खरं तर धारेवर धरेचं काम एकनाथ शिंदे करतायत। तर ज्या प्रकारे गेल्या काही महिन्यापासून जी योजना आहेत, जी विकास कामं आहेत ती कितपत झालेली आहेत त्या गोष्टीचा ते आढावा घेत आहेत। खास करून त्यांनी शिक्षण विभागाकडे आपलं लक्ष वळवलेलं आहे। आपण बघितलेलं आहे की पूर्ण भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेवरनं अनेक टीका होते सरकारवरती। त्या अनुषंगाने आता राज्याची शिक्षण जी स्थिती आहे ती व्यवस्थित असली गरजेचं आहे। त्यासाठी आता शिक्षण विभागाच्या एक महत्त्वपूर्ण एक बैठकीचा महत्त्वपूर्ण विभाग आहे आणि त्याच्यावरती शिक्षण विभागाचे ओएसडी असतील, सचिव असतील, खास करून मंत्री असतील यांच्याकडून आढावा घेण्यात येत आहे। कुठे त्रुटी राहायला नाही पाहिजे। ज्या प्रकारे आता मग नीट प्रकरण असतील, पेपर फुटी प्रकरण असतील, त्या गोष्टी पुन्हा होता कामा नये आणि कुठे त्रुटी आढळू नये यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।